आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास खास तुमच्यासाठी। उन्हाळा संपत आला की घरातल्या बाईची लगबग सुरू होते ती लोणचं घालण्याची। अशीच लगबग सुरू होती मुलुंडमध्ये लोणचं महोत्सवामध्ये। 25-30 बायका नटून थटून अगदी पारंपरिक वेश परिधान करून एकत्र आल्या होत्या त्या लोणचं घालण्यासाठी। प्रत्येकीला स्वतःच्या हाताने लोणचं घालता यावं आणि त्यामागचा मिळणारा आनंद तिला घेता यावा यासाठी या लोणचं महोत्सवाचं आयोजन भक्ती चपळगावकर आणि सायली राजाध्यक्ष या बहिणींनी त्यांच्या आईच्या मदतीनं केलं होतं। इथे या मुंबईतल्या ज्या माझ्या काही मुली आहेत त्यांनी लोणचं महोत्सव करूया असं म्हटलं आणि म्हणून हा आम्ही लोणच्याचा घाट घातलेला आहे। त्या सगळ्या कामं आपले सोडून आज केवळ लोणचं महोत्सवाला जमल्या आणि त्यांनी खूप मजा घेतली हे लोणचं घालण्याची। लोणचं आपण नेहमी करतो तर आई येणारच होती अनायसे, तर आपण एक लोणचं आपण करून असं 100 किलो लोणचं घालूया। तर आम्ही एक फेसबुकवर अशी इव्हेंट करूया असं लिहिलं आणि खूप त्याला प्रतिसाद मिळाला आणि सगळे मित्रमैत्रिणी आले आणि आम्ही असे एक गंमत म्हणून अजून की पारंपरिक वेशात या, म्हणजे साडी नेसा किंवा पुरुष येणार असतील तर कुर्ते घालून या। खूप मजा येते, सगळे मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आलेत। तिथे आलेल्या प्रत्येकीनंच या आगळ्या वेगळ्या लोणचं महोत्सवाचा आनंद घेतला। प्रत्येकीसाठी हा एक वेगळा आनंद देणारा अनुभव होता। सगळ्या आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकींना न ओळखणाऱ्या अशा एकत्र आलो। पहिल्यांदा एकत्र आलो त्या स्वयंपाकातच एकत्र आलो आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची एकमेकींच्या बाजूला उभी राहून आणि एकत्र केली, एकत्र बरण्या भरल्या, नवीन शिकलो। सो ते सगळं आवडतंय। या सगळ्यांसोबतच अभिनेत्री शुभांगी गोखले देखील या सगळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या। माहेरपणाला आल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। अरे आम्ही लोणचं महोत्सव लावलोय, या बरणीत भरायचं लोणचं, फार मजा येते। आणि माझी लहानपणापासूनची इच्छा होती की मी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी स्वतंत्रपणे लोणचं घालायचं, तेही आईच्या देखरेखीखाली। हे माझं राहून गेलं होतं, तर नंदिनी मावशींमुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली। फार बरं वाटतं याच्यामुळे आणि देवाणघेवाण चालली आहे, हास्यविनोद चालले आणि यानंतर खूप सुंदर जेवण मिळणार आहे आम्हाला। तर अशी निवांत दुपार अजून काय पाहिजे, म्हणजे जवळजवळ माहेरी आल्याचं सुख मला मिळालं आहे। आईच्या म्हणजेच नंदिनी चपळगावकर यांच्या मदतीने मुंबई स्वयंपाकघर हे फेसबुक पेज भक्ती यांनी सुरू केलं आणि या पेजवर विस्मरणात गेलेले आपले पारंपरिक पदार्थ अगदी ऑनलाईन तुम्ही विकत घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता। पूर्वीच्या काळी सगळ्या बायका एकत्र येऊन असंच लोणचं घालण्याची पद्धत होती, पण आता धावत्या जीवनशैलीमुळे ही पारंपरिक पद्धत जरा मागेच पडली आहे। मात्र इथे आलेल्या या प्रत्येकीलाच विस्मरणात गेलेली ही पद्धत अनुभवता आली। स्वर्धा वाघुलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।